वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपण शिवसूत्र पाहतोय. शिवसूत्रातलं 10वं सूत्र आहे ज ग ब ड द श. त्यापैकी ज चा विचार आपण केलेला होता. त्याच्यात दोन तऱ्हेने आपण जर बघितलं तर ज आणि ज म्हणजे त्याच्यात चा थोडासा अंश आहे असा ज आणि नुसता ज, आणि मग त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. आता आपल्याला बघायचंय दुसरं जे नाम, दुसरं जे वर्ण आहे, दुसरा वर्ण जो आहे, दुसरी मातृका जी आहे ती आहे ग. आता दुसऱ्या मातृकेचा विचार करताना ग जो आहे तो आकाश तत्वातलं अग्नी तत्व आहे. म्हणजे अग्नी तत्व आत आहे, त्याच्यावर आकाश तत्व आहे. या ठिकाणी हा सगळा जो भाग आहे तो तेजस्वी विचारांचा सत्ता. विचार आहेत, आकाश तत्व आहे, तिथे विचार आहे, आणि त्या विचारामध्ये जो अग्नी आहे तो तेजस्वी. मग तेजस्वी विचारांचा असा तो विषय. मग तेजस्वी विचार कुठे आहे? या एका शब्दावर, ग या एका शब्दावर आणि त्याच्या उच्चारणावर, अनुस्वारयुक्त उच्चारणावर म्हणजे बीज मंत्रावर, गच्या बीज मंत्रावर एक विद्या आहे. आपण सैषा गणेश विद्या असं गणपती अथर्वशीर्षामध्ये म्हणतो. आणि मग त्या ठिकाणी आपण म्हणतो गकार पूर्व रूपम, अकारो मध्यम रूपम, अनुस्वारश्चांत रूपम, बिंदुर उत्तर रूपम, नाद संधान, संहिता संदेही, सैषा गणेश विद्या. आता या ग ची गकार पूर्व रूपम पासून जी काही आपण आत्ताचा भाग बघितला, ही संपूर्ण गणेश विद्या आहे. आणि ती सगळी त्या तेजस्वी अशा पद्धतीच्या विचारांशी जोडलेली विद्या आहे. आपल्याकडे ज्या 18 विद्या 64 कला असं आपण बघतो, त्याच्यामध्ये ही एक विद्या आहे गणेश विद्या. खरं म्हणजे गणपती अथर्व शीर्षाचं जे काही उच्चारण आपण करत असतो, गणेश अथर्व शीर्षाचा जो काही आपण नेहमीच्या साधनेमध्ये वापर करत असतो, दरवर्षी गणपती येतात आणि त्यावेळी सहस्त्रावर्तन अनेक ठिकाणी होत असतात, किंवा गणेश जयंतीला माघ महिन्यामध्ये तेव्हा पण गणेश याग होत असतात. काय आहे गणेश विद्या? काय गचा संबंध आलाय आणि मी तुम्हाला गणेश विद्या हा विषय त्याच्यातनं सांगतोय. तर आपल्याला एक कळलं पाहिजे की गणेश विद्या काय आहे. मुळातच भाषा हे विज्ञान आहे, आणि या विज्ञानाचा विज्ञानाप्रमाणे अभ्यास करणं हे आवश्यक असणारी गोष्ट आहे. आम्ही भाषेचं विज्ञान म्हणजे व्याकरण असं समजतो, आणि ते एका अंशी खरंही आहे. परंतु व्याकरण हे जसं भाषेचं विज्ञान आहे,
तसं उच्चारण हे सुद्धा भाषेचंच विज्ञान. वाचा हे सुद्धा भाषेचंच उच्चारण आहे. लिपी हे सुद्धा भाषेचंच असणारं अंग आहे. आणि अशा अनेक अंगांनी भाषेचा विचार करावा लागतो. मेधा, प्रज्ञा, प्रतिभा या तीनही अंगांनी भाषा पाहावी लागते. आपल्याला माहिती आहे भ जे आहे ते जलतत्वातलं वायुतत्व आहे. भ म्हणजे बुद्धीतली भावना आहे. त्या बुद्धीतल्या भावनेला जेव्हा मी आकार जोडतो, भा करतो, त्यावेळी त्या ठिकाणी आकाश तत्व त्याच्याशी जोडलेलं जातं. म्हणजे भावना, बुद्धी आणि विचार, भावना, बुद्धी आणि विचार यांनी भा तयार झाला. श जे आहे ते अग्नितत्व आहे. श जे आहे भाषामधला पोटपोळ्या श जो आहे ते अग्नितत्व आहे आणि त्याला पण आ जोडलेला आहे, म्हणजे विचार जोडलेला आहे. म्हणजे भावना, तेज, बुद्धी आणि विचार यांच्या संयोगानं भाषा तयार. त्या भाषेला भौतिकता मिळालेली जी असती, भाषेची भौतिकता ही त्याच्या लिपीमध्ये. मग लिपी हा शब्द जर आपण बघितला तर तिथं ल हे पृथ्वी तत्व आहे, ई हे वायू तत्व आहे, प हे पृथ्वी तत्व आहे आणि ई हे पुन्हा वायू तत्व आहे. मग लिपीमध्ये पृथ्वी तत्व आणि बुद्धी तत्व असा विचार आहे. आपण जशी या याच्यामध्ये वेगवेगळे सर्किट पाहिलेली आहेत तशी ही पण एक विशिष्ट प्रकारची भाषातनं आलेली सर्किट आहे. लिपी हे एक सर्किट आहे आणि भाषा हे एक सर्किट आहे. त्यातला सगुण भाग जो आहे ती लिपी आहे आणि निर्गुण भाग जो आहे म्हणजे जे दिसत नाहीये ती भाषा. भाषा आम्हाला समोर दिसत नाहीये, लिपी दिसते. भाषा लिपीच्या स्वरूपात प्रकट होते आहे हे समजणं आवश्यक आहे. लिपी आणि भाषा यांचं खूप जवळचं नातं आहे. लिपीला जी भौतिकता आहे त्या भौतिकतेमध्ये बाकी काही नाही, फक्त बुद्धी जोडलेली आहे. भौतिकता आणि बुद्धी एकत्र येऊन लिपी झालेली आहे आणि भावना, तेज, बुद्धी आणि विचार यांचा संयोग होऊन भाषा तयार झालेली आहे. आणि याच्यातून शास्त्र तयार झालेली आहे. म्हणजे भौतिक भाग लिपीचा, भाषेचा तेजोमय अशाचा असणारा भाग, भावनात्मक असणारा भाग आणि या दोहोंच्या संयोगातून शास्त्र तयार होत आहे. या दोन्हीचा विचार करून शास्त्राची निर्मिती होते. तर ते आम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे. श शास्त्रामधला जर श बघितला तर तो वायू तत्वाचा आहे. त्याला विचार तत्व जोडलेलं आहे, म्हणजे बुद्धीला विचार जोडलेले आहेत. त्यानंतर स जो आहे तो जलतत्वाचा आहे, भावनेचा आहे.
तो जो आहे तो पृथ्वी तत्वाचा आहे. तर अशा रीतीनं बुद्धितत्व, आकाश तत्व, पृथ्वी तत्व, जलतत्व आणि वायुतत्व या सगळ्यांचा एकत्रित विचार होऊन शास्त्र तयार झालं. आता शास्त्रामध्ये अग्नितत्व नाही असं आपल्याला वाटतं, पण त्याच्यात र आहे, स्त्र आहे. ते र हे अग्नितत्व आहे. आणि शास्त्र हा शब्द या पाचही तत्वांना धरून अशा तऱ्हेचा शब्द तयार झाला. मग भाषाशास्त्र असा शब्द तयार होतो. मी तुम्हाला एक सांगण्याचं कारण काय आहे, ही विद्या आहे. गणेश विद्याचा मी तुम्हाला सांगतो की ग वरून जी निर्माण झालेली आहे ती गणेश विद्या आहे. आणि ग काय आहे तर अग्नितत्व आणि आकाश तत्व, तेज आणि विचार यांचं जे शास्त्र आहे ते गणेश विद्येचं मूळ शास्त्र आहे. मग ते शास्त्र असल्यामुळे त्याच्यात अनेक गोष्टींचा सहभाग येत जातो. गणपती शेषातच आम्ही म्हटलेलं आहे, तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी. तू ज्ञानमय आहेस आणि विज्ञानमय आहेस. तर मग ही जी गणेश विद्या आहे ती कशी आहे तर ती विज्ञानमय अशी आहे आणि ज्ञानमय अशी आहे. मग विज्ञान आणि विज्ञान याच्यात काय फरक? विशिष्ट तऱ्हेचं ज्ञान ते विज्ञान आहे आणि सर्वसामान्य अशा पद्धतीचं जे आहे ते ज्ञान आहे. याच्या ज्ञानामध्ये अनेक विज्ञान समाविष्ट होऊ शकतात आणि विज्ञानाच्या शिवाय पण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतात. ते ज्ञान आहे. आणि विज्ञान हे स्पेशालिटी. MBBS हा सर्वसाधारण डॉक्टर झाला, पण MD हा विशेष डॉक्टर झाला. या पद्धतीनं आम्हाला त्याकडे बघावं लागतं. ज्ञान काय आहे आणि विज्ञान काय. मग तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी या पद्धतीनं जेव्हा आम्ही गणेश विद्या पाहणार तो विषय खूप महत्वाचा आहे. तो गशी जोडलेलं विज्ञान आहे, गणेश विद्या आहे. आणि ते ग हे अग्नितत्व आहे, तेजतत्व आहे, जे विचारांनी समृद्ध आहे. असं अग्नितत्व आपण ग मध्ये पाहतो. ही जी विचाराची प्रक्रिया आहे ती एका विशिष्ट अशा तऱ्हेच्या तत्वाशी जोडली गेलेली आहे. विचार प्रक्रिया ही गणेश तत्वाशी जोडली गेलेली आहे. मग गणेश तत्व काय आहे याचा संपूर्ण अभ्यास ही गणेश विद्या, ही गणेश विद्येची व्याख्या आहे. जरी आपल्याला सांगताना गकार पूर्वरूपम अकारो मध्यम रूपम अनुस्वार शांत रूपम बिंदुर उत्तर रूपम नादसंधानम संहेता संधी सईशा गणेश विद्या. मग त्याच्यातला शेवटचा शब्द जो आहे संहिता संधी. कशाची संहिता? तर ही ज्ञानाची संहिता आहे. ज्ञान काय आहे? वेद. मग ही वेदाची संहिता. नादसंधान संहिता संधी म्हणजे वेदाच्या ज्ञानाचा
संयोग आहे, संधी ही संहेता संधी कशाशी संधी केली आहे? वेदाच्या ज्ञानाची संधी केली, कशाशी केली? त्याच त्या गणेश विद्येची स ईशा गणेश विद्या, त्या गणेश विद्येशी वेदांच्या संहितेची जोडणी केलेली आहे. अशा पद्धतीनं ही गणेश विद्या ही जोडलेली आहे. मी गचा विचार करतोय म्हणून हा तुम्हाला भाग सांगितला. मग गणेश विद्यात येतंय काय काय हो? गची विद्या ही जर गणेश विद्या आहे तर मग त्याच्यामध्ये येतं का? खरं म्हणजे क पासून आपलं व्यंजनांची सुरुवात आहे, क ख ग. मग तिसरं अक्षर घेऊन आम्ही गणेश विद्या का करतोय? गकार पूर्व रूपम पहिलं का म्हणतोय, आधीचं का म्हणतोय? जरी ते तिसरं असलं तरी ते आधी आम्ही घेतलंय, कारण ते चैतन्य आहे, ते अग्नितत्व आहे. आणि त्या विद्येतलं ते अग्नितत्व, ते चैतन्य हे त्या ठिकाणी आवश्यक असणारी गोष्ट आहे. आणि मग त्या चैतन्याचा जो विस्तार आहे तो त्या ठिकाणी गणेश विद्येमध्ये त्यांनी कल्पिलेला आहे. नाहीतर म्हणताना कम ब्रह्म, खम ब्रह्म, गम ब्रह्म अशी 3 ब्रह्म म्हटली जातात. परंतु गणेश विद्येचा विचार करताना त्या ठिकाणी ग चा विचार केला गेलेला आहे आणि त्याला पूर्व रूपम असं म्हणलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की ग हे पहिलं रूप आहे आणि मग त्याला सजवत 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 आपण नेणार आहोत. गकार पूर्व रूपम, अकारो मध्यम रूपम, मग त्याला अ जोडला. ग अर्धा पाय तुटलेला ग आहे, त्याला अ जोडला. गकार पूर्व रूपम, अकारो मध्यम रूपम, बिंदुर उत्तर रूपम. या पद्धतीनं मग अनुस्वार, त्याचा नाद, अशा पद्धतीनं ते आपण पुढं पुढं जात असतो. पण त्याच्यातलं मूळचं तत्व काय आहे तर ते तेज आहे आणि ते विचारांनी बनलेलं तेज आहे किंवा विचारांना प्राप्त झालेलं, विचारांनी प्राप्त झालेलं अशा तऱ्हेचं ते तेज. आणि मग त्या तेजाची जी संपूर्ण माहिती, त्याचं जे ज्ञान आहे ते जेव्हा आम्ही घेत असतो तेव्हा ती गणेश विद्या असते. या विश्वाची निर्मिती जी आहे ती स्पंदातून आहे, नादातून आहे. मग ते जे स्पंद आहे, ते जे ज्ञान आहे ते ज्याच्यात सामावलेलं आहे ती गणेश विद्या आहे. मग वेदामध्ये जे ज्ञान आहे त्याची जोड त्याला दिली गेलेली आहे. निर्मिती ही स्पंदनातून झालेली आहे, त्या स्पंदनाचं ज्ञान त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. आणि अशा रीतीनं ती एक गणेश विद्या तयार झालेली आहे. याच आपल्या आत्ताच्या जे काही चाललेलं आहे त्याच माध्यमातून आपण नंतर गणेश विद्या पण विचार करू. परंतु या ठिकाणी ग चा उल्लेख जो आहे, आपण ग चा विचार करतोय आणि ही सगळी तेज तत्वातली अक्षर आहेत. ज, ग, ब, ड, द आणि पोटफड्याश ही सगळी अग्नितत्वाची आहेत, तेजतत्वाची अक्षर आहेत. आणि त्यातलं पहिलं जे आहे ते ग आहे. मग त्या तेजाचा त्या ठिकाणी विचार आहे, त्या चैतन्याचा त्या ठिकाणी सगळा विचार आहे. हे जे 10वं सूत्र आहे
हे त्या पद्धतीनं तेजाचा विचार करणारं सूत्र आहे. आपण आधीचा जो ज बघितला ते वायू तत्वातलं अग्नितत्व आहे. मग आपल्या बुद्धीतलं जे तेज आहे त्याचा त्या ठिकाणी विचार होता. आणि आता आपल्या विचारातलं जे तेज आहे त्याचा विचार आपल्याला करायचा. वैचारिकतेमध्ये सगळे गुण येऊ शकतात. विचारात पृथ्वी तत्व असू शकतं, म्हणजे आकाश तत्वात पृथ्वी तत्व आहे, आकाश तत्वात वायू तत्व आहे, आकाश तत्वात अग्नि तत्व आहे, आकाश तत्वात जलतत्व आहे, आकाश तत्वात पृथ्वी तत्व आहे. ही पाचही तत्व आकाश तत्वामध्ये आहे. आणि त्याप्रमाणे ते विचार बदलत जाणारे असतात. मग त्याप्रमाणे विचारांना त्या गोष्टी प्राप्त होत असतात. मग या ठिकाणी आमच्या विचारांना अग्नितत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजेच आमच्या विचारांमध्ये एक प्रकारचं तेज हे आलेलं आहे. आणि मग अशा तेजयुक्त विचारांचा जो काही भाग आहे तो या ग मधून आम्हाला पाहिजे. आणि मुळातच हे सगळे बुद्धीचे खेळ आहेत. बुद्धीच विचार, बुद्धी नसेल तर विचार काय करणार. त्यामुळं हा बुद्धीशी जोडलेला आणि हा आता आपण जो पाहतोय तो तेजाशी जोडलेला असा विचार. मग विचाराला जेव्हा तेजाचं बल प्राप्त होतं म्हणजे काय होतं, तेजाचं बल विचाराला प्राप्त होतं म्हणजे काय होतं, त्या विचारामध्ये जी उत्कटता येते, जी उन्नत भाव येतात ते त्या तेजामुळे असतात, त्या चैतन्यामुळे असतात. अग्नी काय करतो, अग्नी कधीही खाली जात नाही. अग्नीचा जो काही भाग आहे, अग्नी जो काही बोलत असतो तो वर जाणार आहे. ऊर्ध्वगामी अशा तऱ्हेचं अग्नितत्व आहे. आणि हे ते ऊर्ध्वगामी असणारं अग्नितत्व आहे ते विचारांना प्राप्त झालेलं आहे. ऊर्ध्वगामी असणारं अग्नितत्व हे विचारांना प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे विचार हे कसे आहेत तर उन्नत आहे, उत्कट आहे, भव्य आहे. त्या विचारांची झेप आकाशाकडे गेलेली आहे. विस्तृत अशा आकाशाला, जगाला व्यापणारी अशा तऱ्हेची विचारांची दिशा ही आकाशव्यापी आहे, विश्वव्यापी आहे. अशा तऱ्हेची ती विचारांची क्षमता आहे. हे विचार कसे आहेत तर विश्वाला व्यापणारे विचार आहेत. ज्ञानेश्वरांनी जे मागणं मागितलंय ते विश्वात्मक देवाकडे मागितलंय. त्याच्याने त्यांनी काय यज्ञ केलाय, वाघ यज्ञे तोषावे. वाघ वाणी, वाणीचा यज्ञ केलाय आणि त्यामुळं परमेश्वरांनी आनंदी व्हावं, खुश व्हावं अशा तऱ्हेचा तो विचार हा ज्ञानेश्वरांनी केला. आणि तो वाक् यज्ञ हा त्यांनी केलेला आहे. पण ही जी विचारांची जी झेप आहे, विचारांचं जे तेज आहे हे खूप महत्वाचं असं असणारं तेज आहे. म्हणजे अ ते आहा हे जे 16 स्वर आहेत या 16 स्वरांना आत्मतेजाची जोड आहे. हे स्वर आत्म्याशी जोडलेले आहेत.
हे स्वर चैतन्याशी जोडलेले आहेत. अहम मधल्या त्या चैतन्याशी जोडले गेलेले असे ते स्वर आहेत, म्हणून त्याचं नाव स्वर. अग्नितत्व आहे रच, आणि त्याच्या जोडीनं जे अग्नितत्व आहे ते अहमच आहे. तर अशा तऱ्हेचं तेज आणि त्याच्यातून झालेले स्वर, आणि मग त्या स्वरांची साधना असाही विचार आहे. पण या स्वरांना जे तेज प्राप्त झालंय ते स्वच तेज आहे. आणि मग ती तेजाची उपासना ही सुरू होते. या तेजाची, तेजोमय अशा विचारांची अशी जी उपासना आहे ती गणेश विद्या आहे. गणेश विद्या हा विषय आता मी थोडा बाजूला ठेवतो. त्याचा थोडा परिचय आपल्याला झाला असेल असं मला वाटतं. आता जे मी स्वरांच्या बाबत बोललो त्या ठिकाणी स्वर साधना आहे. 4 वाचांच्या माध्यमातून केलेली स्वर साधना आहे. परा पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, याच्यातून ते तेज कसं प्रकट होणार आहे, ते चैतन्य कसं प्रकट होणार आहे, हा विचार आहे. त्या ठिकाणी भाषेचा विचार केला तो तंग वाङ्मय अस्पंचन्मया. वांग हा शब्द 2 अर्थाने वापरलेला आहे. वाङ्मय म्हणजे भाषेचं वाङ्मय अशा पद्धतीनं, आणि दुसरा अर्थ आहे वांग म्हणजे वाचा या पद्धतीनं. मग बोलण्याची भाषा आणि उच्चारण्याची भाषा या दोन्हीचा जो काही एक विचार, त्या वाचेमधलं जे तेज आहे त्याचा विचार, अशा पद्धतीनं तेजोमय अशा काही गोष्टींचा विचार हा गणेश विद्येमध्ये केला गेलेला आहे. ते काही 5-10 मिनिटातला अभ्यासण्याचा विषय नाहीये. त्यासाठी आपल्याला स्वतंत्र काही गोष्टी कराव्या लागतील, आणि मग त्या पद्धतीनं त्या गोष्टी करताना आपल्याला गणेश विद्या उलगडता येईल. पण आता आपण विचार करतोय तो गचा करतोय, की जे आकाश तत्वातलं अग्नितत्व आहे, तेज आहे. आकाश तत्वामध्ये असणारं तेज आहे. आता हा जो ग आपण म्हणतोय, जे व्यंजन आहे त्याचा पाय तुटलेला आहे. म्हणजे पाय म्हणजे त्याच्यात मिसळलेला नाही असा तो ग आहे. तो आकाश तत्वातलं अग्नितत्व आहे. मग ज्याला आम्ही जोडला आणि त्याला पूर्ण व्यंजन बनवलं, म्हणजे अर्धा ग अधिक असा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळी हे वायू तत्व आहे, आणि ग हे हे आकाश तत्व आहे, आणि हे वायू तत्व आहे. मग मुळात आत अग्नी, त्याच्यावर आकाश, आणि त्या आकाशाच्या बरोबर पुन्हा आकाश, असं त्याचं जे क्षितिज आहे ते खूप मोठं झालेलं आहे. त्या गला जे काही आकाश मिळालेलं आहे ते खूप मोठं आहे. इतकं मोठं आहे की त्याच्यातून एक विद्या निर्माण झाली. त्या ग मध्ये आकाश तत्व आणखीन मिळवलं, जे मुळातच आकाश तत्वात लागणी तत्व आहे, त्या गला आणखीन आकाश मिळालं, तेव्हा एक विद्या निर्माण झाली. मग ही विद्या विज्ञानपूर्ण अशा तऱ्हेची विद्या आहे. त्या विद्येचा जो अभ्यास करणार आहे त्याला काय म्हटलेलं आहे? जो गणेश विद्येचा अभ्यास करतो
त्याला गाणपत्य असं म्हटलेलं आहे. मग हे गाणपत्य काय आहे? तर हे जे आकाश तत्व जे आहे अ मध्ये, त्या अ मधल्या आकाश तत्वाला आणखीन विस्तारित केलं जातं, आणखीन वाढवलं जातं, त्याचा पाया वाढवला जातो, विचारांचा पाया वाढवला जातो, तेव्हा तो आचरणात आणणारा गाणपत्य होतो. त्या ठिकाणी गा निर्माण होतो. एक नेता म्हणून आम्ही जेव्हा गणपतीला पाहतोय त्यावेळी तिथले विचार आणि त्या विचारांना आचरणात आणून ते प्रॅक्टिकली वापरणारे आहेत ते गाणपत्य आहेत. आणि मग त्या गाणपत्यांचा तो पाया, हा विचारांचा पाया, हा विस्तृत झालेला आहे. गणपतीच्या वेळी जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळी मूळचं अग्नितत्व आहे ग मध्ये, त्याच्यावर आकाश तत्व आहे. पण न जेव्हा त्याच्या जोडीनं येतो त्यावेळी अग्नितत्वात आणखीन वाढ होती. न जे आहे ते अग्नितत्वातलं आकाश तत्व आहे. मग या ठिकाणी त्या विचारांना आणखीन तेज प्राप्त होत. गण पण हे हवेतलं राहू नये. म्हणजे अनेक लोक विचार खूप चांगले मांडतात पण ते प्रॅक्टिकल मध्ये वापरू नाही शकत. मग त्याला कुठेतरी एक वास्तवता यावी लागते. म्हणून त्या ठिकाणी प हा पृथ्वी तत्वात आलेला आहे. गणप ते जलतत्वातलं पृथ्वी तत्व आहे. कारण नुसतं पृथ्वी तत्व हे त्या पद्धतीनं काम नाही करणार. तर त्याच्यात पहिल्यांदा काहीतरी भावभावना असली पाहिजे. अशा तऱ्हेचं ते पृथ्वी तत्व पच आणि पाठोपाठ दुसरं प्युअर पृथ्वी तत्व पण आहे, जे पृथ्वी तत्वातलं पृथ्वी तत्व म्हणजे त गण प ती आणि ई जे आहे ती बुद्धी आहे, ती ऊर्जा आहे, बुद्धीची ऊर्जा. मग अशा रीतीनं गणपती तयार झाला. गणपतीचा जन्माचा विचार जो आहे तो खूप वेगळ्या पद्धतीने आहे. आपण गण हे घेणार आहोत, गणेश विद्या घेणार आहोत, सांगणार आहोत. आता आपण गचा विचार करताना या सहज म्हणजे त्याच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टी म्हणून मी तुम्हाला त्याचा उल्लेख करून सांगितलेला आहे. तर ग मध्ये अ जेव्हा मिळतो तेव्हा त्या तेजस्वी विचारांना एक प्लॅटफॉर्म मिळून जातो, एक पाया मिळून जातो. जेव्हा त्या अच्या जागी आ येतो, ग ला आ जोडला जातो, त्या गा तयार होतो. मग त्या ठिकाणी हे जे तेज तत्व जे आहे त्याला आणखीन विस्तृत अशा तऱ्हेचा पाया प्राप्त होतो. तेजस्वी विचारांना एक विस्तृत असा पाया तयार होतो. अर्थातच त्याचं एक प्रकारचं शास्त्र बनायला सुरुवात. अशा रीतीने ग ला आ जोडला जातो. त्यावेळी गा हा तयार झाला की ज्या ठिकाणी अग्नितत्वाला आकाश तत्व विस्तारित प्रमाणात प्राप्त झालेलं आहे. म्हणजे त्या अग्नितत्वाला एक मोठं आकाश प्राप्त झालेलं आहे. अनेक तऱ्हेचे उच्च विचार, अनेक तऱ्हेचे तेजस्वी विचार हे त्या ठिकाणी येत आहे. तो गाय, या गाचा सगळा जो विचार आहे मग त्याच्यातून मग गाणं येणार आहे, गायत्री येणार आहे, गाथा येणार आहे, गायन येणार आहे. अगदी गाव हा शब्द सुद्धा तिथून येणार.
मुळात संस्कृतमध्ये ग्राम आहे, आपण मराठीमध्ये त्याला गाव म्हणतोय. मग गाय आहे, असे अनेक शब्द जे ग आणि गाशी जोडलेले आहेत आणि त्याच्यातून जे काही निर्माण होणार आहे ते आम्हाला त्या पद्धतीनं त्या शब्दातून काही विचार येत असतात. शब्द कशा जरी आहे तर त्या शब्दातून काही विचार येत असतात आणि गाच्या शब्दातून जे विचार येणार आहेत ते तेजस्वी विचार आहेत. मग या ठिकाणी गायत्री मधला जो विचार आहे तो तेजाचा बुद्धीचा विचार आहे. तो छंद आहे. गायत्री हा छंद आहे आणि त्या छंदातून जे काही प्राप्त होत आहे ते आमच्या बुद्धीशी जोडलं गेलेलं, विचारांशी जोडलं गेलेलं असं ते गायत्री तत्व आम्हाला गायत्री मंत्रातून कळू शकणार. मग हे आम्हाला गायत्री मंत्रातून कसं कळेल? जर आम्हाला गा कळला तर आम्हाला गायत्री मंत्र कळणार आहे. गच्या मधली जी ताकद आहे ती विस्तारलेली आहे गामध्ये. ग मध्ये ती प्रचंड ऊर्जा आहे, विचारांची ऊर्जा आहे आणि विस्तृत पायावर उभा राहिलेले विचार आणि मग अशा विचारांचं तेज हे गाशी जोडलं गेलेलं आहे. गाचा प्लॅटफॉर्म आम्हाला नीट समजला पाहिजे. गा हा पाया आहे आणि त्या पायावर ज्ञानाचं विश्व हे उभं झालेलं आहे, विद्येचं विश्व उभं झालेलं आहे. त्या आमध्ये जे विस्तृत अशा तऱ्हेचं आकाश तत्व आहे, या सगळ्या ठिकाणी तुम्ही या जोड्या आहेत हे बघणं आवश्यक आहे. अ आ इ ई उ ऊ रु रू लू लू ह्या सगळ्या जोड्या आहेत. ए आई ओ औ जोड्या आहेत. फक्त शेवटचे दोघं जरा वेगळे आहेत, कारण त्या वेगळ्या तऱ्हेच्या कन्सेप्ट आहेत. अम आणि आहा या वेगळ्या कन्सेप्ट आहेत, परंतु पहिली जी 14 स्वर जे आहेत ते जोडी जोडीनं आलेले. द्वैत अद्वैत अशा पद्धतीचा तो भाग आहे आणि मग या द्वैत अद्वैतातून जे आम्हाला मिळत जाणार आहे म्हणजे अ आ हे आकाश तत्वातलं द्वैत आहे. ई ई हे वायू तत्वातलं द्वैत आहे आणि अशा तऱ्हेनं आम्हाला जी द्वैत पाहायला मिळतात ए आई ओ औ ही द्वैत आहेत दोन्ही सगळी. या सगळ्या द्वैतांचा विचार करता करता आम्हाला एका तत्वात यावं लागतं, अर्थात अद्वैतात यावं लागतं. त्या ठिकाणी अम आहे आणि आहा आहे. अमनी या सगळ्या विचारांना या सगळ्या द्वैताला एकत्र आणलं गेलेलं आहे आणि ती एकत्रित अशा तऱ्हेची शक्ती निर्माण झालेली आहे, अणुशक्ती निर्माण झालेली आणि आहामध्ये त्या शक्तीनं त्या ईशतत्वाशी केलेलं समर्पण आहे. भाषा शास्त्र मी तुम्हाला सांगतोय पहिल्यापासून आणि हे कसं व्यक्त होत चाललंय हे बघणं खूप अभ्यासाचा विषय.
सुरुवातीला म्हणून अगदी आत्ताच्या कॉम्प्युटर युगाचा विचार केला तर ते बायनरी आहे. 0 1 0 1 सारखं चाललेलं आहे. ते दोन त्याच्यात भाग दिसतात, 0 आणि 1, 0 आणि 1, 0 आणि 1. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ आ हे सगळ्या बायनरीज आहेत. या बायनरीजचा त्या पद्धतीनं अभ्यास करावा लागतो. या सगळ्याचा बेस हा द्वैत अद्वैत यांच्यातनच निर्माण झालेला आपल्याला पाहता येतो. या बायनरीचा जो वापर जो कॉम्प्युटरने केला गेलेला आहे, कॉम्प्युटरमध्ये केला गेलेला आहे, आणि या सुपर कॉम्प्युटरमध्ये, मेंदूरूपी सुपर कॉम्प्युटरमध्ये आपल्याला त्या दृष्टीनं ती बायनरी असणारी जी भाषा आहे, जी लँग्वेज आहे, ती आम्हाला समजणं महत्वाचं आहे. आणि बायनरीमध्ये 0 आणि 1 आहे, 0 आणि 1 आहे. शून्यातून काहीही नाही असंही सांगता येतं आणि शून्यातून विश्व सुद्धा मला सांगता येतं. आणि एक जो आहे त्या काही नाही मध्ये आणि या विश्वामध्ये एकच तत्व आहे हे सांगण्याची हा दर्शवण्याचा भाग आहे. त्यामुळं 0 आणि 1 हे द्वैत अद्वैत हे शेवटी एकच आहे. द्वैत मार्गातून जाणारे परमेश्वराला वेगळं मानतायत, स्वतःला वेगळं मानतायत, पण त्यांचा प्रयत्न शेवटी काय, त्या परमेश्वरात लीन व्हायचं. आणि अद्वैतवादी म्हणतात की तो परमेश्वर वेगळा नाही, तर तो मीच आहे. मग हा द्वैत अद्वैताचा जो खेळ आहे तो बुद्धीतला खेळ आहे, तो विचारांचा खेळ आहे. या तेजस्वी विचारांच्या माध्यमातून जे गाठायचं आहे ते कैवल्य वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण बघू, परंतु मुळात याचं विज्ञान आम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. मग ग आणि गा मग माझं ज्ञान आहे आणि आमच्या समाजाचं मिळून जे ज्ञान आहे ते आहे. समाजातल्या माझ्या आजूबाजूच्या लोकांच्याकडे जे ज्ञान आहे ते मी वापरतो का नाही? माझी आई मला ज्ञान देते, माझे वडील मला ज्ञान देतात, माझे गुरु मला ज्ञान देतात, माझे मित्र मला ज्ञान देतात. ते काही माझं वैयक्तिक ज्ञान नव्हतं. माझं वैयक्तिक ज्ञान आहे ते मी वापरतोच आहे, परंतु हे समाजातलं असणारं ज्ञान माझ्याकडे येत आहे ना, ते मी वापरतोय ना. मग या पद्धतीनं तो जो पाया आहे, विचारांचा जो पाया आहे, तो ग आणि गा, पहिल्यांदा मी तो ग चा विचार करतोय, माझं ज्ञान मी वापरतोय, आणि जेव्हा तो गा होतोय तेव्हा तो पाया विस्तृत होतोय. मग त्या गाच गायन जेव्हा होतं, हे ऱ्हस्व दीर्घ आणि त्याचं पुढं प्लुत होतं, अ हे जेव्हा होतं त्यावेळी त्या विश्वातलं ज्ञान अशी एक संकल्पना तयार होते. ग गा ऱ्हस्व दीर्घ, परंतु याला जेव्हा मी ह्रस्व आणि दीर्घाला एका विशिष्ट तत्वाशी जोडतो ते प्लुत होतं, ते आणखीन विखुरतं. त्यावेळी ते वैश्विक ज्ञान या पद्धतीचं बनतं. आणि मग या वैश्विक ज्ञानाचा जो विचार आहे
तो गणपतये नमः या पद्धतीनं आम्ही विचार करत. ते वैश्विक ज्ञान जे ग आणि गा मध्ये आले ते वाढत 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 गंग पर्यंत जात. त्या ठिकाणी ते अणुऊर्जेसारखं प्रचंड मोठं असं ज्ञान तयार होत. आणि नंतर ते ज्ञान आम्हाला कुठं समर्पित करायचं आहे, तर ते नमः करून आम्हाला त्या देवतेपाशी अर्थात आत्मतत्वापाशी ते अर्पण करायचं आहे. हे सगळं ज्ञान मी मिळवलंय. कशासाठी मिळवलंय? तर तुला समर्पण करण्यासाठी, त्या आत्मतत्वाला समर्पण करण्यासाठी ते मी मिळवलेलं आहे. त्या ज्ञानाचा वापर जो आहे तो खूप महत्वाचा असतो. आज आपण ग पाहिला, गा पाहिला. ग आणि गा एक माझं ज्ञान आहे, एक आपल्या सर्वांचं असणारं ज्ञान. या ठिकाणी माझ्या ज्ञानाला एक उदात्तता प्राप्त होणं आवश्यक असतं. माझं ज्ञान हे वैश्विक ज्ञान व्हायला पाहिजे आणि विश्वातलं ज्ञान हे मला प्राप्त व्हायला पाहिजे. पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी या पद्धतीनं आम्हाला विचार, वैचारिक ज्ञान, विचारातलं तेज आणि तेजाचे विचार हे आम्हाला समजायला पाहिजे. अशा तऱ्हेचा जो काही विषय आहे तो या ग मध्ये आपल्याला पाहता येतो. आज मी या ठिकाणी थांबतोय. उद्या आपण ग चा पुढचा विचार करणार आहोत. धन्यवाद. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.